तर मित्रो, आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण शिकणार आहोत कन्सेप्ट ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे नेमके काय हे आपण आज शिकणार आहोत. सर्वप्रथम थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे नेमकी काय याची डेफिनेशन आपण वाचूया आणि ती डेफिनेशन वाचून झाल्यानंतर आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेस हिचा अर्थ समजावून घेणार आहोत. तर थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय? A thermodynamic process is a process or an operation in which the thermodynamic state of a system changes. म्हणजे थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे नेमकी काय? तर ही एक क्रिया किंवा प्रक्रिया आहे की ज्या क्रिये किंवा प्रक्रियेमध्ये एखाद्या सिस्टीमची थर्मोडायनॅमिक स्टेट चेंज होते. काय होतं? तर ही एक अशी क्रिया किंवा प्रक्रिया आहे की ज्या क्रियेमध्ये एखाद्या सिस्टीमची थर्मोडायनॅमिक स्टेट चेंज होते किंवा बदलते. आणि म्हणूनच डेफिनेशन आपल्याला काय सांगते की जेव्हा एखाद्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमची स्टेट ही चेंज होते किंवा बदलते तेव्हा त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या स्टेट बदलाच्या या प्रक्रियेस थर्मोडायनॅमिक प्रोसेस असे म्हणतात. थस इट इज ॲन ऑपरेशन विच ब्रिंग्स अ चेंज इन द स्टेट ऑफ अ सिस्टीम. थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये थर्मोडायनॅमिक प्रोसेसची डेफिनेशन आपण वाचून झाल्यानंतर तिचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. मराठीमध्ये जेव्हा एखाद्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमची स्टेट ही बदलते किंवा चेंज होते. पुन्हा ऐका मित्रहो, जेव्हा एखाद्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमची स्टेट ही चेंज होते किंवा बदलते तेव्हा या थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या स्टेट बदलाच्या प्रक्रियेस थर्मोडायनॅमिक प्रोसेस असे म्हणतात. याचाच अर्थ असा की सिस्टीमच्या स्टेटमध्ये बदल घडवून आणणारी क्रिया किंवा प्रक्रिया म्हणजेच थर्मोडायनॅमिक प्रोसेस होय. सिस्टीमच्या स्टेटमध्ये बदल घडवून आणणारी क्रिया किंवा प्रक्रिया म्हणजेच थर्मोडायनॅमिक प्रोसेस होय. आता आपण डायग्रॅमच्या साहाय्याने थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय हे समजावून घेणार आहे. त्यासाठी मी पेज थोडेसे वरती ढकलत आहे आणि आता आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत. तर थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे एक्सप्लेनेशन आपण अगोदर वाचूया आणि त्यानंतर आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय हे समजावून घेणार. एक्सप्लेनेशनमध्ये कन्सिडर अ प्युअर वॉटर in an open beaker without a lid which is kept on a stove. It is an example of an open system. ओके, हे एक ओपन सिस्टीमचे उदाहरण आहे. कन्सिडर प्युअर वॉटर इन ॲन ओपन बीकर without a lid which is kept on a stove. It is an example of an open system. When this beaker is heated externally, the water starts boiling. After some time, we found there is a rise in its temperature if we measure it with the help of thermometer. आता नेमके काय घडते तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर एका उघड्या चंचू पात्रात पाणी घेऊन त्यास तापविल्यास ते तापू लागते, तसेच ते हळूहळू उकळू देखील लागते. जेव्हा ते तापू लागते याचा अर्थ त्याचे तापमान हे वाढलेले आहे. पुढे ते पाणी अजून तापविल्यास
ते उकळू लागते आणि पाण्याची वाफ होण्यास मदत होते व ती वाफ शेजारील वातावरणामध्ये मुक्त होऊ लागते. या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला थर्मोडायनॅमिक सिस्टीमची जी इनिशियल स्टेट असते, त्या इनिशियल स्टेटला आपण काही फिजिकल प्रॉपर्टीजद्वारे दर्शवू शकतो व याच फिजिकल प्रॉपर्टीजना स्टेट व्हेरिएबल्स असे म्हणतात. मी पुन्हा एकदा समजावून सांगत आहे. कन्सिडर प्युअर वॉटर इन ॲन ओपन बीकर विदाउट अ लीड विच इज केप्ट ऑन अ स्टोव. म्हणजे एका ओपन बीकरमध्ये आपण थोडेसे शुद्ध पाणी घेतले आहे आणि ते तापविण्यासाठी एका स्टोववरती ठेवलेले आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हे ओपन बीकर आहे, म्हणजे ही सिस्टीम ओपन सिस्टीम आहे ज्यामध्ये शुद्ध पाणी तापवण्यासाठी आपण एका स्टोवचा वापर करणार आहोत. कन्सिडर प्युअर वॉटर इन ॲन ओपन बीकर without a lid which is kept on a stove. It is an example of open system. When this beaker is heated externally, the water in it starts boiling. पाणी हे उकळू लागते. After some time, we found that there is a rise in its temperature if we measure it with the help of thermometer. थर्मोमीटरच्या साहाय्याने जर आपण तापमान मोजले तर ते वाढलेले आढळेल. ऑन फर्दर हीटिंग, स्टीम ऑर वॉटर वेपर्स आर प्रोड्यूस्ड अँड एस्केप फ्रॉम द ओपनिंग. पाणी पुढे अजून तापविल्यास ते तापू लागते. तसेच वाफ किंवा पाण्याच्या वाफा ह्या मुक्त ओपनिंगमधून वातावरणामध्ये मिसळू लागतात. सम पार्ट ऑफ द स्टीम एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ बीकर. काहीसा दाब निर्माण होतो. कशामुळे? तर वाफांच्या निर्मितीमुळे, आणि हा दाब बीकरच्या भिंतीवर किंवा बाउंड्रीवर देखील आघात करतो. इन द अबाव केस, द इनिशियल स्टेट ऑफ द मॅटर मीन्स वॉटर in the container is described by some physical properties called as the state variables. म्हणजेच काय? तर या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला किंवा या प्रक्रियेदरम्यान सुरुवातीला थर्मोडायनॅमिक सिस्टीमची इनिशियल स्टेट म्हणजे पूर्वीची अवस्था ही काही स्टेट व्हेरिएबल्सच्या सहाय्याने दर्शवण्यात येते. कोणकोणते स्टेट व्हेरिएबल्स आहेत ते? दीज स्टेट व्हेरिएबल्स आर प्रेशर P, व्हॉल्यूम V and temperature T. Thus, an initial state of the matter is described with the help of these state variables P1, V1 and T1. तर आपण आता डायग्रॅमच्या सहाय्याने समजून घेऊया स्टेट व्हेरिएबल्स. आकृतीमध्ये पहा, एका चंचुपात्रामध्ये प्युअर वॉटर घेतलेलं आहे आणि ते तापवण्यासाठी आपण एका स्टोवचा वापर करीत आहोत. ही आहे इनिशियल स्टेट, पाणी तापविण्या अगोदर. ही आहे इनिशियल स्टेट ऑफ द thermodynamic system which is described by some physical properties, and these physical properties are pressure, volume and temperature. आणि म्हणूनच इनिशियल स्टेट व्हेरिएबल्स काय आहेत? P1, V1 and T1. आता इनिशियल स्टेट पाहिल्यानंतर आपण पुढे काय घडते हे पाहूया. तर here, due to the boiling of water, the physical properties of the matter gets changed. Thus, the final state of the matter is described with the help of new state variables. आता
पाणी हे तापू लागलेले आहे आणि थोड्या वेळानंतर ते पाणी आपली फायनल स्टेट प्राप्त करते. थर्मोडायनॅमिक सिस्टीमची फायनल स्टेट ही P2 V2 T2 या स्टेट व्हेरिएबल्सच्या सहाय्याने दर्शवण्यात येते. थर्मोडायनॅमिक सिस्टीमची फायनल स्टेट ही P2 V2 T2 या स्टेट व्हेरिएबल्सच्या सहाय्याने दर्शवण्यात येते. This journey or operation or process of change in the state of the system or state of the matter from the initial state to the final state is known as the thermodynamic process. This journey or operation or process of change in the state of the system or a state of the matter from the initial towards the final state is known as the thermodynamic process. तर वरील उदाहरणामध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा वरील उदाहरणात स्पष्ट केल्याप्रमाणे थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या इनिशियल स्टेटपासून ते फायनल स्टेटपर्यंत होणाऱ्या बदलाच्या प्रक्रियेलाच किंवा बदलाच्या प्रवासालाच थर्मोडायनॅमिक प्रोसेस असे म्हणतात. थर्मोडायनॅमिक प्रोसेसचा मराठीमध्ये अर्थ समजून घ्या. तर थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या आकृतीमध्ये पाहूया आपण. थर्मोडायनॅमिक प्रोसेसचा अर्थ समजावून घेऊया. तर थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या इनिशियल स्टेटपासून ते फायनल स्टेटपर्यंत होणाऱ्या बदलाच्या प्रक्रियेलाच किंवा बदलाच्या प्रवासालाच थर्मोडायनॅमिक प्रोसेस असे म्हणतात. थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय? तर थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या इनिशियल स्टेटपासून ते फायनल स्टेटपर्यंत होणाऱ्या बदलाच्या प्रक्रियेलाच किंवा बदलाच्या प्रवासालाच थर्मोडायनॅमिक प्रोसेस असे म्हणतात. तर मित्रहो, आपण आज इथे डायग्रॅमच्या साहाय्याने द कन्सेप्ट ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे नेमके काय हे समजावून घेतलेले आहे. पुढे आपण शिकणार आहोत, एक लॉ शिकणार आहोत आपण आणि त्या लॉचे नाव आहे कन्सेप्ट ऑफ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. कन्सेप्ट ऑफ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आणि यासाठी आपण पेज टर्नआउट करणार आहोत. पुढील आर्टिकल पाहूया. पुढील आर्टिकल आपण शिकणार आहोत कन्सेप्ट ऑफ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. कन्सेप्ट ऑफ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स ही संकल्पना शिकण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी सर्वप्रथम मी या लॉचे स्टेटमेंट वाचणार आहे आणि हे स्टेटमेंट वाचून झाल्यानंतर आपण या स्टेटमेंटचे एक्सप्लेनेशन पाहूया आणि या एक्सप्लेनेशनच्या द्वारे आपण झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा समजून घेऊया. स्टेटमेंट वाचूया. स्टेटमेंट. द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स states that if two bodies or systems are each in thermal equilibrium with some third body or system. आता याचा अर्थ काय? द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स states that if two bodies or systems are each in thermal equilibrium with some थर्ड बॉडी ऑर सिस्टीम. म्हणजे जर का दोन सिस्टीम्स किंवा दोन बॉडीज ह्या एखाद्या तिसऱ्या सिस्टीम किंवा बॉडीसोबत थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतील तर इफ टू बॉडीज ऑर सिस्टीम्स आर each in thermal equilibrium with some
third body or system, then they are also in equilibrium with each other. याचा अर्थ असा की जेव्हा दोन सिस्टीम्स किंवा दोन बॉडीज ह्या एखाद्या तिसऱ्या सिस्टीम किंवा तिसऱ्या बॉडीसोबत थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतील तेव्हा त्या तीनही सिस्टीम्स किंवा त्या तीनही बॉडीज ह्या एकामेकाशी थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतात. पुन्हा एकदा मराठीमध्ये समजावून सांगत आहे की जेव्हा दोन सिस्टीम्स किंवा दोन बॉडीज ह्या एखाद्या तिसऱ्या सिस्टीम किंवा तिसऱ्या बॉडीसोबत थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतील तर त्या तीनही सिस्टीम्स किंवा तीनही बॉडीज ह्या एकामेकाशी थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतात. आता ह्या लॉचे आपण एक्सप्लेनेशन पाहूया. एक्सप्लेनेशनसाठी एक आवश्यक डायग्रॅम आहे, ती डायग्रॅम देखील आपण पाहूया. ॲज शोन इन द फिगर म्हणजेच आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इफ systems A and C, if systems A and C are in thermal equilibrium and systems A and B are in thermal equilibrium, म्हणजे सिस्टीम A आणि सिस्टीम C यांमध्ये थर्मल इक्विलिब्रियम आहे, तसेच सिस्टीम A आणि सिस्टीम B यांच्यामध्ये देखील थर्मल इक्विलिब्रियम असेल तर सिस्टीम B and C मस्ट बी इन थर्मल इक्विलिब्रियम. तर सिस्टीम बी आणि सिस्टीम सी ह्या दोन्ही सिस्टीम्समध्ये थर्मल इक्विलिब्रियम असतो. मी पुन्हा एकदा वाचून दाखवत आहे. ॲज शोन इन द फिगर इफ सिस्टीम ए अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, इफ सिस्टीम ए अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम अँड सिस्टीम ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम and system A and system B are in thermal equilibrium, then system B and C must be in thermal equilibrium. Then system B and C, इथे थोडीशी चूक झालेली आहे, मी ते करेक्ट करत आहे. B and C, तर B and C must be in thermal equilibrium. अशा प्रकारे आपण झेरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स पाहिला. दस सिस्टीम्स A, B and C आर ॲट द सेम टेम्परेचर. आणि याचाच अर्थ असा होतो की A, B आणि C यांचे टेम्परेचर्स हे इक्वल आहेत. It simply states that if two systems have the same temperature and one of those system has the same temperature as the third system, then all the three systems have the same temperature. आता याचा अर्थ असा की it simply states that if two systems have the same temperature, दोन सिस्टीमचे तापमान हे जर एकसारखे असेल अँड वन ऑफ दोज सिस्टीम हॅव द सेम टेम्परेचर ॲज द थर्ड सिस्टीम, आणि या दोनपैकी कुठल्याही एकाचे तापमान हे जर थर्ड सिस्टीम इतकेच असेल, म्हणजे एचे तापमान हे सी इतके आहे आणि या दोनपैकी एचे तापमान हे जर पुन्हा बी इतकेच असेल, देन ऑल थ्री सिस्टीम्स हॅव द सेम टेम्परेचर. आणि याचाच अर्थ असा की ए, बी आणि सी या तीनही सिस्टीमचे टेम्परेचर हे सेमच असते. इट कॅन बी अंडरस्टूड इन सिम्पल लॉजिकल वे. इफ ए इज इक्वल टू सी, ए इज इक्वल टू बी, देन बी इज इक्वल टू सी. तर अशा प्रकारे आपण द कन्सेप्ट ऑफ झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स शिकलेलो आहोत. मित्रहो, एज्युएक्सेल पब्लिकेशन्सतर्फे आपल्या कन्सेप्ट्स इन फिजिक्स पार्ट फर्स्ट या यूट्यूब चॅनलतर्फे जे काही व्हिडिओज हे प्रकाशित केले जातात, या प्रकाशनामागे एकच उद्देश आहे की महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना
इवन मराठी माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांना देखील फिजिक्समधील किचकट आणि अवघड संकल्पना या मराठीतून समजावून सांगणे हाच आमचा प्राथमिक उद्देश आहे. त्यामुळे मित्रहो, जर तुम्ही हा व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलची लिंक इतर मित्र-मैत्रिणींना जरूर पाठवा. त्यांना देखील आमच्या चॅनलविषयी माहिती द्या आणि आमच्या चॅनलद्वारे होणाऱ्या शिक्षणाचा सर्वांनी पुरेपूर वापर करून घ्यावा, शिकावे अशीच आमची इच्छा आहे. तर मित्र, पुढील नवीन व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचे पुढील आर्टिकल पाहणार आहोत. धन्यवाद.